नमस्कार. आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत अर्थातच काकांबर्डी या यात्रेचा उत्सव हा उद्यापासून चालू होतोय. परंतु दुर्दैवाने मी आजपर्यंत एकही यात्रा काकांबर्डीची माझी मिस झाली नाही. परंतु उद्या अधिवेशन चालू होतंय आणि उद्याच नेमकी काकांबर्डीची यात्रा आहे. माझ्या मनात असं होतं की आपण काकांबर्डीकडे मागच्या अनेक वर्षापासून लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. कारण फक्त पाचोरा तालुकाच नव्हे तर परिसरातून सुद्धा आपले श्रद्धास्थान असलेले अनेक भाविक त्या काकांबर्डीच्या यात्रेला म्हणजेच खंडोबारायाच्या यात्रेला त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि तो जो गर्दीचा ओघ पाहून आपण मागच्या काळात त्याला तीर्थक्षेत्र विकासामध्ये तो स्पॉट घेतला. त्यावेळेस काहीतरी 1 करोड रुपये त्या मंदिरासाठी आपण खर्च करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता आणि या पाचोरा शहरामध्ये एकही स्पॉट असा पर्यटनाचा नाहीये, म्हणून आपण पर्यटन ह्या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून काकांबर्डीसाठी आपण 5 करोड रुपयाचा निधी पर्यटनाच्या माध्यमातून मंजूर करून त्याचं टेंडर पण झालेलं होतं. आणि माझ्या मनात असं होतं की आपण यात्रेच्या दिवशी सर्व भाविक भक्तांच्या समोर त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करू असं प्लॅनिंग माझ्या डोक्यात होतं. परंतु दुर्दैवाने माझ्या नशिबात नसेल की आपण यात्रेचा लाभ घेऊ शकत नाही. परंतु अधिवेशन आटोपल्यावर जरी यात्रा संपलेली असेल तरी एक सुंदर कार्यक्रम आपल्याला त्या काकांबर्डीच्या स्पॉटवर घ्यायचा आहे. याचं कारण असं आहे की त्या 5 करोडवर आपण थांबलेलो नाही, तर त्या 5 करोड रुपयाच्या पर्यटनाच्या निधी बरोबरच तो जो परिसर आहे तो आपल्याला सुशोभीकरण करायचा आहे. त्याच्यासाठी आपण त्याच ठिकाणी काकांबर्डीच्या खाली आले तर तिथेच आपण 5 करोड रुपयाचं क्रीडा संकुलाचा विषय मंजूर केलेला आहे. त्याचं देखील टेंडर आता काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या क्रीडा संकुलाला लागून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून आपण जवळपास 7 करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. म्हणजे काकांबर्डी क्रीडा संकुल आणि त्याला लागून सामाजिक वनीकरण. म्हणजे काकांबर्डीच्या यात्रेला किंवा दर्शनासाठी वर्षभरात कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी आला तर तो किमान 2-5 तास त्या परिसरातून बाहेर निघणार नाही, इतकी सुंदर व्यवस्था करण्याचा प्रयत्न किंवा मानस माझा त्या ठिकाणी आहे. आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आपल्याला या यात्रेनंतर घ्यायचा आहे. मी तुर्तास आज या सर्व यात्रेकरूंना, सर्व भाविकांना उद्याच्या काकांबर्डीच्या म्हणजेच खंडोबारायाच्या यात्रेच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी येऊ शकत नाही म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.